नमस्कार मित्रांनो, परत एक नवीन नवीन मोठ्या मैदानचे अपडेट घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलोय. तर मित्रांनो, आत्ता आपण आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील एकमेव असा पट्टा बेनाडी माळ, हिंदकेसरी माळ. मित्रांनो, ह्या मैदानचं फक्त नाव सांगितले की सगळ्यांच्या शरीर शौकीनांच्या नजरेसमोर एक बरीचशी अशी मैदान येतात ह्या पट्ट्यावरची. त्याच पट्ट्यावरती मित्रांनो, दिनांक 11 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता रोख रक्कम 5 लाख रुपयाचं मैदान इथं आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि हे मैदान आयोजित केले झोल्ले ग्रुप यांनी आयोजित केलेलं आहे. सगळे बेनाडीचे ग्रामस्थ, आयोजक आणि खासदार साहेब पण झोल्ले साहेब आपल्यासोबत आहेत. तर आपण बघूया मैदानचा आढावा कसा असणार आहे या मैदानाचा. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, हे मैदान आयोजित करण्यामागचं काय खास कारण? खास कारण म्हटलं तर एक तर 11 तारीख मार्च 11 ते 16 तारीख आम्ही झोल्ले ग्रुप आणि हाल शुगर निपाणी याचं संयुक्त आयोजनामध्ये कृषी उत्सव भरवला जातो. मागच्या वर्षी पण भरवला जातं, ह्या वर्षी पण भरवला जातो. सगळ्यांचं इथं सर्व गावातलं खेडेगावातलं लोकांचं शर्यत 2 वर्षाचं मागे घेतल्या शर्यत घ्यावं असं इच्छा होतं. आणि आम्ही आता कायम पण कृषी उत्सव चालणार आणि त्याच्याऐवजी ते स्टार्टिंग पहिल्या दिवशी शर्यत व्हावं, इथून पुढं सुद्धा होईल पुढच्या वर्षीपासून पण ते व्हावं म्हणून आम्ही एक शर्यत घेतलेला आहे. आणि फारसं खेडेगावात लोकांना काय करमणूक नसतंय बिसतंय, हे एकमेव म्हटलं तर सगळेजण इथं येऊन त्यांचा आनंद लुटू शकतात. कारण ग्रामीण क्रीडा आता जरा कमी व्हायला आहे. त्यामधून आम्ही अनेकदा लोक त्यामध्ये गुंतवणूक व्हावं, त्यामध्ये भाग घ्यावा म्हणून आम्ही हे आयोजन केलेलं आहे. बरोबर. साहेब, थोडंसं मागचं जर बघायला गेलं तर आत्तापर्यंत तुमचं तिसरं मोठं मैदान आहे. सुरुवातीला 5 लाखाचं बेनाडीचं 5 लाख झालं, त्याच्यानंतर एकसंब्यामध्ये 11 लाख रुपये घेतलं आणि आता 5 लाख रुपये. साहेब, अशी मोठी मैदानांचं तुम्ही आयोजन करताय, शर्यतींचं आयोजन करताय, ह्याच्यामध्ये तुमची आवड कशा पद्धतीने निर्माण झाली त्याबद्दल काय? नाही, कायम पण ग्रामीण क्रीडेमध्ये माझं आवड असते. कारण कबड्डी असतील, लंगडी असतील, काही खेळ तसलं ग्रामीण खेळ असतील ते सारखं करतच असतो. हे सुद्धा एक लोकांचं मागणीमधलं कुस्ती सुद्धा करावं आणि हे सुद्धा करावं असं लोकांना मागणी केला, त्यामधून आम्ही करत आहेत. आणि एक वेगळं प्रकारचं म्हटलं तर फारसं जनावरांना मारतात, हे करतात म्हणून बिना लाठी बिना काठी अशा प्रकारचं बॅटरी वगैरे न लावणे. आणि आपलं बेनाडी रेसिंग असोसिएशनचं स्ट्रिक्ट रूल्स आहे, त्यांनी ते सगळं बघणार आहेत म्हणताना आम्ही आयोजन केलं आहे. कारण आम्ही काय सगळं बघू शकत नाही, बट रेसिंग असोसिएशनचं लोक व्यवस्थितपणे इथं आयोजन करतात, त्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. आणि नक्कीच चांगल्या प्रकारे फक्त नियोजन म्हटलं तर फक्त गाडी सोडलं आलं असं नाही. त्यांचं लोकांचं बसायचं व्यवस्था असतील, पाण्याचं व्यवस्था असतील, किंवा स्टेज चांगल्या प्रकारचं, किंवा स्क्रीन पण सगळ्याकडं घालता येईल, सगळ्यांना तिथंच जागेवरती बघावं. कारण गाडी शर्यत सोडले की एक क्षणात ते समोरनं जातात आणि नंतर दिसत नाही, अशा प्रकारचं होऊ नये म्हणून स्क्रीन पण व्यवस्था केलेलं आहे. बरोबर. सर साहेब, ही शर्यत जी आता आयोजित केली आहे 11 तारखेला, ही किती गटांच्या मध्ये आयोजित केलेली आहे? हे जनरलमध्ये 2 गट केले आणि घोडा आणि गाडी अशा प्रकारचे 3 गट केलेले आहेत. हे पहिला गटमध्ये 5 लाख, 3 लाख, 2 लाख केलेले आहेत. आणि ब गटमध्ये 2 लाख, 1 लाख आणि 50,000 अशा प्रकारचं आम्ही बक्षीस पण ठेवलेलं आहे. आणि खास करून त्यांच्यावर बोजा होऊ नये आणि त्यांचंच गोळा करून आम्ही दिलं आहे असं होऊ नये म्हणून 10% जे आपलं प्रवेश फी होतं ते कायम पण 5% म्हटलं तर निम्म आम्ही कमी करून त्यांच्याकडनं तेवढंच घेऊन हे करायला लागलं. आणि एक्समत पण तसंच केलं होतं, पहिल्या वेळी पण तसं केलं. कायम आमचं जे झोल्ले ग्रुप आणि हाल शुगर निपाणी ज्यावेळी ठेवतो ते जरासं आमच्याकडनं पण जरासं घालून त्यांना देत असतात, अशा प्रकारचं. बरोबर. बाकीचं आजचं जे चालूचं जे बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे, तुम्ही बघताय, जवळनं सगळ्या गोष्टी बघितल्या तुम्ही, त्याबद्दल तुमचं आत्ताच्या क्षेत्राबद्दल काय मत आहे या शर्यत क्षेत्राबद्दल? नाही, बैलचं गाडीचं शर्यत बघा, ग्रामीण क्रीडा म्हटलं तर सगळं बैलगाडी असतील, कबड्डी असतील किंवा कुस्ती असतील, हे सर्व जनावर किंवा लोकांचं खेळमध्ये असतंय. आताच परिस्थितीमध्ये वेगवेगळं आपण बघतो, पण तो कबड्डी सुद्धा प्रो कबड्डीमध्ये आला, असं बैलगाडी सुद्धा नॅशनल स्तरीयवर जाऊन काहीतरी त्याचं बदलावून यावं. आणि आम्ही एक विचार म्हटलं तर अगोदर कसं वाटेल तसं येत होतं, छत्री लावायचं, बॅटरी लावायचं, हे सगळं काढून एक बिना लाठी बिना काठी म्हटलं तर एक सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जनावर बघायचं सुद्धा जरा व्यवस्था व्हावं शेतकरीकडून, अशा प्रकारचं म्हणून आम्ही केलेलं. बरोबर. धन्यवाद साहेब, आपल्या प्रेक्षकांना बरीचशी तुम्ही माहिती दिली. तर बाकीचे मैदानचा आढावा कसा असणार आहे, बाकीचं मैदानचा मित्रांनो कशा पद्धतीने आढावा असणार आहे, नियम अटी काय असणार आहेत, त्याबद्दल आपल्यासोबत आता बोलू. आता नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमच्या एकदा ओळख सांगा. नमस्कार, मी गुंडू मांगावते, बेनाडी.
बेनाड रेसिंग असोसिएशन अध्यक्ष. बरोबर. आज तुम्ही बेनाडी रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहे, नवीन अध्यक्षपद आहे. बऱ्याचशा शर्यती तुम्ही सक्सेसफुली केलं. करून दाखवलेले आहेत. सुरुवातीचं मैदान जे तुम्ही पहिला अध्यक्षपदी आल्यानंतर जे मैदान घेतलं त्या मैदानाबद्दल थोडंसं सांगा. कशा पद्धतीने ते मैदान पार पडून दाखवलं तुम्ही? मैदान व्यवस्थित पार केलं आहे आम्ही. पहिलं मैदान मी झाल्यावर अण्णांचंच मैदान झालं. 1,11,000 पहिलं केलं. दुसरं मैदान 5 लाख केलं. अण्णांचं मैदान आहे तिसरं आहे. 5 लाखाचं मैदान आहे. तर या आजच्या मैदानचे 11 तारखेच्या मैदानचे नियोजन कशा पद्धतीनं असणार आहे? बाकीच्या सगळ्याच गोष्टी नियोजन काय एक नंबर आहे. स्टेज घातले, लाईव्ह स्क्रीन दिलेला आहे, जागेवर स्क्रीन लावलेला आहे, बसायची व्यवस्था बाल्कनी केलेला आहे, बॅरिकेड व्यवस्था आहे, लोकांनी प्यासाठी पाण्याचा टँकर लावलेला आहे. मैदानी विना लाटी काटीच होणार, त्यात काय शंका नाही. मैदानात नियमात एक बदल केला आहे. गाड्यानं एकटाच राहणार आहे. एकट्या हां, एक गाड्यानं राहणार. एक गाडीवर राहणार म्हणजे आधी 2 वगैरे चालायच्या, हो, आता 2 होते ते नियम हे करून आम्ही एक केलं. एकच केलं. बघा, आणखी काही खास नियम वगैरे घातलेले कारण आहेत सकाळी 9 वाजता मैदान चालू करणार आहे. का? लवकर करणार. ऊन जास्त असल्यामुळं सकाळी 9 वाजता बैलांना त्रास होणार, ऊन जास्त असल्यामुळं. त्यामुळे 9 वाजता चालू करणार आहे. 11 साडे मैदान संपणार. तर बक्षीस वितरणाचं त्याचं नियोजन कसं असणार आहे? जागेवरती जागेवरच स्टेजवरच आहे. बक्षीस जागेवर स्टेजवरच आहे. त्या वेळेला. हो, त्यावेळेलाच आहे. तर मालक लोकांना आणि गाडीवानांना, प्रेक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून कोणता संदेश वगैरे द्या? काय संदेश द्या? काय नाही, लवकर येऊन मैदानात सहकार्य करा, मैदान व्यवस्थित पार पाडा, एवढं सांगणार. तर मित्रांनो, बेनाडीचं मैदान कशा पद्धतीनं होणार आहे त्याबद्दल साहेबांनी देखील सांगितलं आणि दादांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर आपण येऊन आपल्या गाड्या घेऊन या आणि लवकरात लवकर उन्हाच्या आधी जनरल गटापर्यंत सगळं शेवटचं गट जो आहे जनरल गट तो लवकरात लवकर सोडून उन्हाच्या आधी बैलांना पण आणि सगळ्यांना पण रिकामी होण्यासाठी सहकार्य करा. आणि ही मुलाखत इथेच थांबवतो. धन्यवाद.